सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय। सर्वप्रथम जिकऱ्या नजे चाचांचा हा सन्मान करतात। आज चाचा आवर्जून आले आपल्या स्पर्धेला आमदार ट्रॉफीला आणि समीर भाऊ नजे यांच्या शुभ हस्ते आपण जिकऱ्या नजे चाचा यांचा सन्मान करतोय। चाचांच्या चेहऱ्यावरची स्माइल सांगते की आज जामत नगरीमध्ये हा जल्लोष आणि ही स्पर्धा आपली या ठिकाणी संपन्न होत आहे। 12 रात्रीची ही स्पर्धा आज मात्र संपन्न होत असताना 12 तारखेला संपन्न होत असताना जिकऱ्या नजे चाचा यांचा मनपूर्वक स्वागत। त्यानंतर आदरणीय सरफराजी नजेभाई यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय। सरफराजी नजेभाई मी विनंती करतोय आपण या ठिकाणी यावं आणि आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। सरफराजी नजेभाई भाई आपण या ठिकाणी यावं। सगळ्यांचा खूप सारे सन्मान आहेत, जवळपास 15 ते 20 लोकांचा सन्मान या ठिकाणी करायचं। सरफराजी नजे भाऊ ज्यांनी 25,000चं कॅश प्राइज लावलं ते शादाबजी नजे यांचे मोठे बंधुराज एक मोठं व्यक्तिमत्व सरफराजी नजे यांचा सन्मान या ठिकाणी समीर भाऊ यांच्या शुभ हस्ते एका भावाकडून एका भावाचा सन्मान खरं तर खूप मोठी आनंदाची गोष्ट आणि हे हॅपी मोमेंट आहेत। समीर भाऊ सरफराज नजे भाऊंचा सन्मान करत असताना आणि त्यानंतर मी सरफराज भाई तिथेच थांबा आपण आता आपल्या शुभाचे समीर भाऊ नजे यांचा आपण सन्मान करा। आधी समीर भाऊंनी आपला केला, आता आपण समीर भाऊ नजे यांचा सन्मान करावा। खरं तर हे दोन सख्खे भाऊ एकमेकांना खरं तर सन्मानित करत असताना हॅपी मोमेंट फॉर नजे फॅमिली आणि हॅपी मोमेंट फॉर दामतकर सरफराज नजे यांच्या हस्ते समीर भाऊ नजे यांचा सन्मान। त्यानंतर अजगर खोत साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। माजी सरपंच अजगर खोत साहेब आपण या ठिकाणी यावं, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। अजगर खोत साहेबांचा सन्मान समीर भाऊ नजे यांच्या शुभ हस्ते केला जाईल। खूप मोठी स्पर्धा तालुक्यामध्ये बहुचर्चित गाजलेली ही स्पर्धा आमदार ट्रॉफी आणि अजगरजी खोत साहेब माजी सरपंच यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। मनपूर्वक स्वागत अजगरजी खोत साहेब आणि धन्यवाद की या स्पर्धेला आपण खूप चांगली साथ दिली। त्यानंतर साजिद भाई आपण या ठिकाणी यावं, आपला देखील सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय। त्यानंतर मुजम्मिल नजे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होईल। मुजम्मिल नजे साहेब आपण यावं। दामतची स्पर्धा म्हटलं ना तर दामतकरांची उपस्थिती गर्दी आणि गर्दीच बघायला मिळते, तर मुजम्मिल नजे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। समीर भाऊ त्या ठिकाणी सन्मान करत असताना स्क्रीनवरती साजिदजी नजेभाई यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी यावं। मुजम्मिल नजे साहेबांनंतर सोहेल खोत साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। आरवन संघाचा कर्णधार त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचे। आरवन संघाचा कर्णधार सोहेल खोत साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। समीर भाऊ आपण हा सन्मान करावा। शादाबाई आपणही जॉईन व्हावं, स्टेजवरती आपण उभे राहावं तिथे। सोहेलबाई खोत यांचा सन्मान, त्यानंतर मिलिंद विर्ले साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। मनोज हजारे दादा आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्यानंतर आजम तांबोली साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय। आजम तांबोली साहेब आपण यावं। आजम तांबोली साहेबांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आजमजी तांबोली, यंग डॅशिंग सदस्य आजमजी तांबोली यांचा सत्कार स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल। आजमजी तांबोली यांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय। त्यानंतर मुबीन नजे भाऊजी यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय। भाऊजी आपण या ठिकाणी यावं। मुबीन नजे भाऊजी यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल। स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल मुबीन नजे भाऊजी यांचा सत्कार। मुबीन नजे भाऊजी या ठिकाणी येत आहेत। त्यानंतर शाकिब नजे भाई यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी शाकिबजी नजे यांना विनंती करेल। त्यानंतर शाको नजे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्यानंतर वसीम नजे साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल। वसीमजी नजे खरं तर आमचे चाचा 12 रात्र या स्पर्धेमध्ये एकमेव व्यक्तिमत्व जे कायम होते ते वसीमजी नजे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय। वसीम चाचा आपण यावं। स्क्रीनवरती बघा 12 रात्र प्रत्येक रात्रीला वसीमजी नजे साहेब होते।
त्यानंतर असीमजी नजे यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. इम्तियाज हमदारे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. इम्तियाज भाई आपण या ठिकाणी यावं. या ठिकाणी आपलं देखील सहर्ष स्वागत. त्यानंतर रेयान पाल्टे यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. रेयान भाई आपण या ठिकाणी यावं. भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते रेयानजी पाल्टे यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. रेयान भाई देखील प्रत्येक रात्रीला या स्पर्धेला त्यांची उपस्थिती होते. रेयान पाल्टे यांना देखील सन्मानित इथून केलं जाईल. समीर भाऊ नजे हे सर्व सत्कार करत असताना अत्यंत मानाने सन्मानाने आदरपूर्वक साजिद नजेबाई खरंतर नाही आहेत पण त्यांचे सुपुत्र सातबाई नजे आपण यावं. आपला सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. त्यानंतर मुसव्वीर बाबा यांचा देखील सन्मान या ठिकाणी करतोय. मुसव्वीर बाबा आपणही यावं. त्यानंतर तौसिफ तिवाले यांचा सन्मान आपण करतोय. तौसिफ भाई आपण पुढे यावं. फरान नजे आपण व्यासपीठावरती यायचे. फरान नजे तौसिफ तिवाळे यांचा सत्कार आपण करतो समीर भाऊंच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर शादाबाई नजे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे त्यांचे अत्यंत जवळचे मित्र साजिद भाई यांचे सुपुत्र शादबाई नजे आपण आपला सन्मान या ठिकाणी करा. साजिद भाई खरं तर इथे नाही आहेत त्यामुळे शादबाई आपण यावं या ठिकाणी. आणि त्यानंतर आपण सन्मान करतोय जावेद भाई खोत यांचा सन्मान. शादाबाई नजे यांचे हे सर्व अत्यंत जवळचे सहकारी मित्र. जावेद भाई खोत करता सलमान खानचे मोठे फॅन असावे. जावेद भाईंचा ब्रेसलेट पाहिलं ना आणि खरं तर आमदारकीला खरं तर जावेद भाई खोत यांनी देखील फॉर्म भरला होता आणि त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतो. जावेद भाई मनपूर्वक स्वागत. शादबाई आपण या ठिकाणी यावं. साजिद भाई यांचे सुपुत्र. त्यानंतर आपण शोएब डोंगरे भाईंचा सन्मान या ठिकाणी करतोय. शादाबाई नजे यांना प्रत्येक ठिकाणी साथ देणारे अत्यंत जवळचे जिवलग मित्र शोएब डोंगरे यांचा सन्मान शादबाई नजे यांच्या नंतर केला जाईल. त्यानंतर नादिर नजे बाबांचा सन्मान केला जाईल. नादिर बाबा आपण यावं. त्यानंतर नादिर नजे बाबा नंतर फरान नजे अबू नजे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. नादिर बाबा आपण या ठिकाणी यावं. त्यानंतर आपण सन्मान करतोय अबिद खोत यांचा सन्मान. अबिद खोत यांनी फार मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. अबिद खोत आपण या ठिकाणी यावं. आपला देखील सत्कार आम्ही करतोय. त्यानंतर अबिद खोत भाई आपण या ठिकाणी यावं. रोमन डोंगरे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण या ठिकाणी यावं. रोमन डोंगरे भाई. फैयाब तांबोली यांचा देखील सन्मान इथे आपण करतोय. सगळ्यांनी या नाव घेतल्यानंतर आपण या कारण स्पर्धा आता आपली संपुष्टात आली आहे. आपल्या सगळ्यांची मेहनत आपल्या सगळ्यांची उपस्थिती आमदार ट्रॉफी सक्सेसफुल ठरली ती दामतकरांच्या साथीने आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. त्यानंतर आपण या ठिकाणी मोहसिन भाई यांचा देखील सन्मान या ठिकाणी करतोय. मोहसिन भाई आपण या ठिकाणी यावं. फायर बैलाचे मालक मोहसिन भाई यांचा सन्मान. मोहसिन भाईंचा फायर भरपूर पळतो मैदानावरती. अखंड महाराष्ट्रभर ज्या बैलाने नाव केलंय त्या फायर बैलाचे मालक मोहसिन भाई यांचा सत्कार आपण करतोय. त्यानंतर योगेश ढोले आपण थोडं 5 मिनिटांसाठी व्यासपीठावरती यायचे. योगेश ढोले. त्यानंतर अंपायर असू द्या किंवा आयोजकांना अत्यंत सहकार्य करणारे बबलू दादा आपला देखील सन्मान. आणि खुरमभाई नजे या स्पर्धेचे वेल मॅनेजमेंट करणारे खुरमभाई आणि बबलू दादा यांचा सत्कार आपण करतो. खुरमभाई सन्मान आहे. शादाबाई एक मिनिट आपण या खूप मेहनत आपण घेतलेली आहे. 12 रात्र खऱ्या अर्थाने खरा मनस्ताप जर झाला असेल तर तो खुरमभाईंना. त्यानंतर ज्यांनी खरं तर दामतची प्रत्येक स्पर्धा म्हटली की ज्यांचा आवाज आवर्जून या स्पर्धेमध्ये असतो
ते योगेशजी ढोळे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. योगेश ढोळे सर आपण या ठिकाणी यावं, आपला सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. आणि मैले यांचा देखील सन्मान आपण यानंतर करतोय. खूप खूप धावपळ केली या स्पर्धेसाठी त्याने. आणि त्यानंतर खरं तर दामतची स्पर्धा म्हटली किंवा कर्जत तालुक्यात कुठेही स्पर्धा असू दे, कर्जत तालुक्यातील अत्यंत अनुभवी नामवंत समालोचक, त्याचबरोबर नामवंत अंपायर, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांच्या अंपायरिंगची छाप आपण पाहिली, ज्यांचं सर्वजण कौतुक करतात, ते आदरणीय संदीप गायकवाड सर यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. संदीप सर आपण या ठिकाणी यावं, आपलं मनपूर्वक स्वागत आणि त्याचबरोबर दामतकरांच्या वतीने सहर्ष स्वागत. त्यानंतर जमीर तांबोली यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. जमीर भाई आपण या ठिकाणी यावं. तर संदीप गायकवाड सरांचा सन्मान या ठिकाणी करतो. संदीप सर आपण या ठिकाणी पुढे यावं. खरं तर दामतची स्पर्धा म्हटली ना तर संदीप सर आवर्जून कुठेही स्पर्धा असेल तरी त्या स्पर्धेला ते जात नाहीत, दामतच्या स्पर्धेला आवर्जून राहतात आणि खूप छान 12 रात्र ज्यांची प्रचंड मेहनत राहिली त्या संदीप गायकवाड सर यांचा सन्मान या ठिकाणी करतो. जमीर भाई यांचा देखील सन्मान आपण करतोय. धन्यवाद. आणि त्याचनंतर खऱ्या अर्थानं आपण पाहताय या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 रात्र ज्यांनी खऱ्या अर्थानं फार चांगलं समालोचन केलं, जे अजय डायरे आपण पाहताय कर्जतमधल्या नामांकित स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं अजय डायरे यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतं. ते अजय डायरे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यानंतर आपण सफवान नजे यांचा सन्मान करतोय. सफवान, आजिल आणि अरफान या तिघांना मी एकत्रित बोलवेल. सफवान, आजिल आणि अरफान आपण तिघांनी पण यावं. लाजू नका, आता स्पर्धा संपलेली आहे आणि आपल्या तिघांचा सत्कार आम्ही या ठिकाणी करतोय. या सगळ्यांनी या कॅमेरा आपल्याकडेच फोकस करतोय. आणि मी त्यानंतर आमिर यांचा सत्कार. आमिर आपण या खूप मेहनत घेतली, सगळ्या रात्रीमध्ये आपण आमिर यांना पाहिलं. काही जे असे जे लपलेले चेहरे थोडे का होईना मेहनत घ्यायला ते पुढे होते, पण आता सत्काराला थोडे मागे राहतात. आणि आता त्यानंतर मी आमंत्रित करेल मिलिंदजी विरळे साहेबांना. मिलिंदजी विरळे साहेब उपतालुका प्रमुख, आपला सन्मान. मिलिंदजी विरळे साहेब आपण यावं. मनोज हजारे दादा आपण यावं. आणि मंगेश वैखरे दादा, मंगेश वैखरे, कैलास वैखरे यांचा देखील सन्मान दामतकरांच्या वतीने या ठिकाणी केला जातो. मंगेश वैखरे आपण या, कारण शादाबाई नजे यांचे हे फार जवळचे मित्र, क्लोज फ्रेंड मंगेश वैखरे. शादाबाई आपणच आपल्या शुभ असते त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. समीर भाऊ आहे, दोघे जॉईन व्हा. मंगेश वैखरे, कैलास वैखरे हे वाकसगावचे युवा उद्योजक ज्यांचा सत्कार. समीर भाऊ नजे आणि शादाबाई नजे हे दोनही बंधू, कैलास वैखरे, मंगेश वैखरे या दोन बंधूंचा सत्कार या ठिकाणी करतील. दामतकरांवरती नेहमीच प्रेम राहिलंय वाकसकरांचं आणि त्यांचा सन्मान. चॅम्पियन कॅप्टन, कूल कॅप्टन मंगेश वैखरे. आज ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची जिंकली आहे. स्वप्न पूर्ण झालं दामाच्या मैदानावरती नंबर 1 ची ट्रॉफी जिंकण्याचं. मंगेश वैखरे यांचं अभिनंदन. त्यानंतर कैलास वैखरे यांचा देखील सन्मान, युवा उद्योजक. खरं तर आज जी जयानमान वाकस असं वाटलं की कदाचित जी टीम बॅकफुटला गेली आहे, जे काही नंबर मारू शकत नाही, जिंकू शकत नाही असं खरं तर वाटत होतं, पण त्या टीमने आज करून दाखवलं आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी नाईट टुर्नामेंट मध्ये इथे जिंकून दाखवलेली आहे. चला मिलिंदजी विरळे साहेबांना विनंती करेल, धनवी 11 संघाचे पाकर आणि उपतालुका प्रमुख मिलिंदजी विरळे साहेबांचा सन्मान. आणि त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आदरणीय संतोष शेठ वैखरे यांचा देखील सत्कार. संतोष शेठ आपण या आज आनंदाचे क्षण आहेत आणि दामतकरांना नेहमीच आपला देखील सपोर्ट राहिलेला आहे, त्यामुळे आधी आपण उपतालुक्यावरून मिलिंदजी विरळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करू. आणि त्यानंतर संतोष शेठ वैखरे यांचा सन्मान. धनवी 11 संघाचे एक लकी पॅकर
ज्याने 2 वेळा टीम पॅक केली. दामतच्या मैदानावरती दुसऱ्यांदा टीम फायनल मध्ये, एकदा पहिला क्रमांक आणि लागोपाठच्या दुसऱ्या टुर्नामेंट मध्ये दुसरा क्रमांक. मिलिंदजी बिर्ले साहेब अभिनंदन आपलं. आणि त्यानंतर संतोष शेठ वैखरे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांचा सत्कार आपण समीर नजे भाऊ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करतोय. समीर भाऊ अत्यंत आदरपूर्वक पाहुण्यांचा सन्मान करत असताना धन्यवाद. सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. आणि खरं तर ज्यांनी स्पर्धा आयोजित केली शादाबाई नजे यांचा सन्मान या ठिकाणी करावा. या स्पर्धेचे पुरस्कर्ते जावेद भाई खोत यांना विनंती करेल. समीर भाऊ आपण तिथेच थांबा. जावेद भाई खोत आपणही पुढे या आणि तौसिफ टिवाले आपण पुढे या. आणि ज्यांनी या स्पर्धेची उभारणी केली ती या स्पर्धेचे आयोजक आमदार साहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी शादाबाई नजे, युवा तरुण तडफदार युवा कार्यकर्ता, डॅशिंग नेतृत्व शादाबाई नजे या स्पर्धेचे आयोजक, ज्यांचा सन्मान विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आणि धन्यवाद शादाबाई नजे. आपण ग्रामीण क्रिकेट संघांना 48 संघांना ही संधी दिली. एका खेळाडूची स्वप्नवत बाईक जिंकण्याची इच्छा आपण पूर्ण केली. ते या स्पर्धेचे आयोजक शादाबाई नजे. आणि दामाच्या क्रीडांगणावरती पहिल्यांदाच बाईक ठेवली ती शादाबाई नजे. या आयोजकाचं मनापासून कौतुक आपण करूया. आणि आता प्रेझेंटेशन जे आपण करणार आहोत ते सगळं काही या ठिकाणी सेट झालेलं आहे. स्कोर ज्या ठिकाणी काउंटिंग झालेलं आहे. आणि आता प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी मी माईक हँड ओव्हर करेल संदीपजी गायकवाड सरांकडे, ज्यांनी या स्पर्धेला लीड केलं. अगदी टीम पासून तर सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यापासून ज्यांचा हातभार राहिला तर संदीप गायकवाड सरांकडे मी माईक हँड ओव्हर करेल. धन्यवाद दामतकरांचं, शादाबाई नजे आणि संपूर्ण दामतकरांचं मनापासून धन्यवाद. मी पहिल्यांदा दामतमध्ये आलो, त्यांनी मला संधी दिली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच दामतकर आणि शादाबाई नजे. चला सर्व टीम जे विजेता संघ त्यांनी समोर यायचे. सर्वांनी आता लांब थांबू नका. चला जे संघ टॉपला होते सर्वांनी समोर या. आंतरवरडी संघ प्लीज क्रीज वरती कोणीच थांबू नका. तर सर्वांनी समोर या. बक्षीस समारंभाला सर्वांनी समोर यायचे. वांगणी संघ, लाडिवली संघ आपण आहात या. आपण सर्वांनी या पुढे. आपण जरी पराभूत झाला असेल तरी आमच्यासाठी आज खूप महत्त्वाचे आहेत तुम्ही. तर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं, सर्व आयोजक कमिटी, सर्व मला साथ देणारे सर्व पंच, ऑफिशियल्स, कॉमेंटेटर, स्कोरर, आमचे तांडेल डेकोरेशनवाले, खूप अडचणी आल्या, तुम्ही खूप मोठं सहकार्य केलं. MTC लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम, तुम्हा सर्वांचं मनापासून मी आभारी आहे. कारण तुम्ही टाकलेला विश्वास, आम्हाला दिलेली साथ खूप महत्त्वाची होती. तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया आपण बक्षीस समारंभाकडे. फायनलची मॅन ऑफ द मॅच अजय डायरे. तर फायनलची मॅन ऑफ द मॅच तर खऱ्या अर्थाने ज्यांनी अफलातून कामगिरी केली तो तेजस, ज्याने सुंदर गोलंदाजी केली या तेजस. जावेदभाई खोत यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्या तेजसला. साठी तर जावेदभाई खोत यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी देऊया.
आपण 6व्या क्रमांकाची ट्रॉफी आपण या ठिकाणी देणार आहोत. प्रथमतः 6व्या क्रमांकाची ट्रॉफी आपण या ठिकाणी देणार आहोत. हनिया 11 सालोक संघ हा ठरलाय या स्पर्धेतील 6व्या क्रमांकाचा विजेता. तर ही ट्रॉफी द्यायला आपण आमंत्रित करूया आजमभाई अमोले आणि वसीमभाई या आपल्या शुभ असते 6व्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय सालोक संघाला द्यायची आहे. सालोक संघ आहे का इथे उपस्थित? तर बबलू दादा या, बबलू दादा नजे आपण सालोक संघाची ट्रॉफी या ठिकाणी स्वीकारायची आहे. ठिकाणी आमंत्रित करूया तौसिफ भाई, शोएब भाई आणि खुरम भाई. रिहान भाई या, रिहानजी पालटे, शोएबजी डोंगरे आणि तौसिफ भाई आपण यायचे. 5व्या क्रमांकाचा पारितोषिक दिला जाईल आदर्श 11 वांगणी. सॉरी, थोडं लिहिण्यामध्ये गलती झालेली आहे. 5व्या क्रमांकाचा पारितोषिक असेल आरवन संघ, आरवंत असेल. तर आरवन संघाची ट्रॉफी आपण पाहतोय त्यांचे चिमुकले सर्व घ्यायला. त्यानंतर 4था क्रमांक आदर्श वांगणी, आदर्श वांगणी 4था क्रमांक आपण पाहतोय. ही ट्रॉफी द्यायला या ठिकाणी आमंत्रित करूया तौसिफ भाई आणि बबलू दादा नजे या, बबलू दादा नजे या आपल्या शुभ असते. तर 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी द्यायला आपण या ठिकाणी आमंत्रित करूया आजम भाई आणि समीर भाई या. आपण समीर भाई, आजम भाई या, तौसिफ भाई या. 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि 3रा क्रमांक वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतट वरेडी संघ.
या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरला आहे मिलिंदजी विर्ले पुरस्कृत धनवी 11 तलवडे संघ। द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी आपण आमंत्रित करूया मुजबिल नजे साहेब, सोहेल खोत साहेब या आपण मुजबिल नजे आणि सोहेलजी खोत या आणि समीर दादा आपण या ठिकाणी यायचे। समीर भाई नजे या, आयोजक आहेत तुम्ही इथेच थांबा। जाऊन टाकले आणि यानंतर आपण पाहतो स्पर्धेचे जे खास बक्षीस आहेत ती म्हणजे उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीरची बाईक। तर चला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आम्ही पॉइंट्स कॅल्क्युलेट केले होते। काही कारणं आम्हाला 1 विकेट बहाल पण केली होती कारण ओव्हर्स कमी होत्या। त्यामध्ये गुरुनाथ बाबरे आला होता, त्यानंतर आर्व संघाचा एक गोलंदाज होता, आपण पाहतोय अंतरट वरडी संघाचा गोलंदाज होता। तर उत्कृष्ट गोलंदाज हा बक्षीस द्यायला आपण आमंत्रित करूया। असगरजी खोत साहेब आणि सरफराजजी नजे आणि समीरजी नजे आमचे जावेदभाई खोत या ठिकाणी आहेत। उत्कृष्ट गोलंदाज तर या असगरजी खोत साहेब, सरफराजजी नजे, मुदीर नजे सर्वांनी आता इथे या। शेवटचे 3 बक्षीस राहिले, सर्वांनी खाली या। तौसिफ भाई, बबलू दादा सर्वांनी, शोएब भाईचा डोंगरे आपण सर्वांनी यायचे या ठिकाणी। या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय ज्याने सर्वाधिक 8 विकेट घेतलेत। 3 सामने 20 धावा खर्च करताना असताना 8 विकेट ज्याने प्राप्त केले तो ठरलाय आकाश जाधव। तिथे थांबा जरा। तर उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय विजय डायरे। तात्या कुठे? तात्या तर तात्या भी खुश और नानी भी खुश। तर जरूर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज खऱ्या अर्थाने तोही आपण पाहिला गेला मालिकेवरच्या रेसमध्ये होता। 6 प्लेयर होते जे मालिकेवरच्या रेसमध्ये, त्यामध्ये आपण आजचे 10 पॉईंट प्लस पण दिले होते काही खेळाडूंना। क्वालिफाय संघ तलवडे होता, गुरुनाथला ते 10 पॉईंट प्लस पण दिले होते पण तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत कारण तो ऑलराऊंडर परफॉर्मन्स होता। पण इथे
फक्त आता क्लिअरिटी बॅट्समॅनला प्लेअर दिला जातोय ती बक्षीस म्हणून या स्पर्धेमध्ये ज्याने 19 चेंडूमध्ये 56 धावा पटकवल्या तो ठरलाय जय हनुमान वाकस संघाचा तुषार. भगवानजी दलवी आणि कैलास वैकरे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने हा गुलाल उधळला गेलाय. बिनजोडचे मानकरी येते बिनजोडचे मानकरी भगवानजी दलवी कैलासजी वैखरे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने झालेली आजची शर्यत आणि शोएब डोंगरे परफेक्ट नियोजन. चला षटकार चौकार भरपूर पाहिले या मैदानावरती आणि या स्पर्धेची मानाची बाईक मालिकेवीरचा किताब वन मॅन आर्मी ज्याने अफलातून कामगिरी केली 3 सामने 27 चेंडू 80 धावा अनेक खेळाडू त्याच्या परत पोहोचलेच नाही तो ठरलाय या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीरचा किताब वन मॅन आर्मी 48 संघातून ठरलाय तो. आदर्श 11 वागणी संघाचा नाव मेहदम आंबेडकर अर्थात आविष्कार आंबेडकर झाला अखिलेश आंबेडकर ठरलाय या स्पर्धेचा आपण पाहतो मालिकावीरचा किताब पटकावणारा खेळाडू ज्याने 42 धावांची गरज असताना षटकार चौकार घेऊन 9 चेंडू मध्ये तो सामना आपल्या संघाला जिंकून दिला तो आविष्कार अर्थात अखिलेश आंबेडकर ठरलाय या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. जरूर ट्रॉफी देण्याच्या अगोदर अखिलेश जरूर अखिलेश कसं वाटतंय अखिलेश कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय पहिली बाईक आहे या वर्षी तुमच्या संघाला दुसरी बाईक असेल काय म्हणशील आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल आणि आजच्या या स्पर्धेबद्दल? आम्ही जरा नाईट टुर्नामेंटमध्ये खूप मागे होतो गेले 6 वर्ष आम्हाला नंबर भेटला नव्हता यावर्षी नंबर प्लस बाईक भेटली खूप छान वाटतंय आम्हाला. जरूर अखिलेश खऱ्या अर्थाने म्हटलं दामतकरांचं नियोजन परफेक्ट नियोजन असतंय इथे कोणालाही कधी कुणाची बाजू न घेताना सर्वांसाठी समोर चांगला निर्णय दिला जातोय आणि तुझ्या हक्काची बाईक तुला या ठिकाणी भेटले जोरदार टाळ्या होऊन जाऊन मित्रांनो अखिलेश आंबेडकर साठी. चलू ही फायनलची ट्रॉफी महाविजेता संघ जय हनुमान वाकस संघ ट्रॉफी घेण्याच्या पूर्वी कैलाश वैकरे आपण यायचे भगवान दलवी आपण दोघंही एकते या ठिकाणी यायचे. जरूर ट्रॉफी देण्यापूर्वी कैलाशजी वैकरे आणि भगवान दलवी आजच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यांचा आणि या बिनजोड छकडेवाले जसं म्हटलं जात आहे तर बिनजोड जोडी आणि खऱ्या अर्थाने तर जरूर आपण पाहतोय शाताबाईंना जे पुरस्कृती स्पर्धा पाहिली गेली 11 दिवस स्पर्धा आपण घडवली पण स्पर्धेचा शेवट आज झालाय. आज तुम्ही फायनलचे विजेता बऱ्याच दिवसानंतर फायनल मारले तुम्ही नाईटची काय म्हणशील तू? प्रथमतः आता आम्ही सेकंड फायनल केलो दामतमध्ये ज्या मॅचेस झाल्या तिथे आम्हाला शादाबबाई नजे आणि समीरबाई नजे यांनी खेळण्याची चान्स दिली त्याबद्दल पूर्ण दामतकरांचे आम्ही आभार मानतो पहिल्यांदा. आणि आम्ही नंबर इथे कोल्हाऱ्याला क्वालिफाय झालो त्यानंतर इथे फायनल केलो ना फायनल मारली आमची एक टीम होती त्याच्यात 2 टीम झाल्या त्याच्या मुलं जे फक्त आमच्याकडे भगवान दलवी आणि तेजस किरण तिघे सोडून विदाऊट आमच्याकडे प्लेयर प्रोफेशनल नाही आहेत या तिघांच्या जेव्हा आम्ही फायनल मारली बस आणि 11 जणांनी साथ दिली आमचे 11 प्लेयर झाले नाही काल आम्ही 10 प्लेयर घेऊन खेळलो त्याच्या मुलं आणि आमचे जे सपोर्टर आहेत त्यांचं पण आभार मानतो आणि जे बोललो ते करून दाखवलं फायनल मारली. चला ही ट्रॉफी द्यायला आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत
तर या आपण मी थोडा खाली उतरतो. फायनलची ट्रॉफी या स्पर्धेचा महाविजेता संघ ठरला आहे तो म्हणजे जय हनुमान वाकस संघ ठरला. 1,00,000 रुपये किताब आणि त्याचबरोबर या ट्रॉफीचा हकदार ठरलाय तो म्हणजे जय हनुमान वाकस संघ. थँक्यू मास्टर, सर्वांचे मनापासून आभार. आपण या ठिकाणी आला त्या स्पर्धा खेळलात. तुम्हा सर्वांचं दामोदकरांच्या वतीने मनापासून धन्यवाद. बक्षीस या ठिकाणी दिले जात आहे. जय हनुमान वाकस संघ खऱ्या अर्थाने 25,000चा मानकरी आणि हक्क आहे. 2 षटकार त्या ठिकाणी त्याने खरंच लगावले. तर मनापासून धन्यवाद. सरफराजजी नदे साहेब युवा उद्योजक आहेत, युवकांचे प्रेरणास्थान आणि नेहमीच प्रत्येकाला साथ देणारे आपण पाहतोय या ठिकाणी. त्यांच्या माध्यमातून 25,000 रुपये आपण पाहतोय. भगवान दलवी ज्याने लगातार 2 षटकार लगावले. खऱ्या अर्थाने स्पर्धेचा 6 नाही तर 7वा क्रमांक ठरला गेला. आणि अजून परत एवढ्या बक्षिसं बघितल्या. मी पालघरला होतो जेव्हा मी